एका पोरामुळे अख्खं कुटुंबच अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं। बातमी आहे कोहिनूर स्क्वेअरचे मालक आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे विकासक पुत्र उन्मेष जोशी यांची। 3 सरकारी बँकांचं 68 कोटी रुपयांहून अधिकचं कर्ज थकवल्यामुळे उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्यातील मालमत्ता जप्त करण्यात आली। कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही कर्ज घेतली होती। त्यासाठी उन्मेष जोशी, माधवी उन्मेष जोशी, अनघा मनोहर जोशी आणि कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन हे त्यासाठी हमीदार होते। ट्रस्टने कर्ज न फेडल्यामुळे मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई बँकांनी जानेवारी आणि मे 2017 पासूनच सुरू केली होती। दरम्यान ही कारवाई नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली सांगतात आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। कारण उन्मेष जोशी यांनी 3 सरकारी बँकांचं साधारणतः 68 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याचं प्रकरण समोर आलंय। यावर कारवाई म्हणून या बँकांनी आता उन्मेष जोशी यांच्या 2 मालमत्ता जप्त करून ही कारवाई केलेली आहे। कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टनं काही वर्षांपूर्वी या 3 सरकारी बँकांकडून काही कर्ज घेतलेलं होतं। यासाठी उन्मेष जोशी हे हमीदार होते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या कर्जाची परतफेड झालेली नाही। या संदर्भात तिन्ही बँकांनी उन्मेष जोशी यांना वारंवार नोटिसा देखील बजावलेल्या होत्या, मात्र तरी देखील उन्मेष जोशी यांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही। यावर कारवाई म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रानं शेवटी उन्मेष जोशी यांची लोणावळा आणि कुर्ल्यातल्या 2 मालमत्ता ह्या जप्त केलेल्या आहेत आणि कारवाईला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत 68 कोटी रुपयांचं हे कर्ज आहे, जे कर्ज उन्मेष जोशी यांनी थकवल्याचं सांगितलं जातंय। आपण जर पाहिलं तर उन्मेष जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे चिरंजीव आहेत। मात्र चिरंजीवांच्या पराक्रमामुळे मनोहर जोशी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। अद्याप तरी उन्मेष जोशी असतील किंवा शिवसेनेचे नेते मनोहर जोशी असतील यांनी यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र या एकंदरीत प्रकारामुळे आणि निवडणुकीच्या तोंडावरच मनोहर जोशी यांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरामन अरविंद सह मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।